रस्ते कामांसाठी आता 10 जूनची अंतिम मुदत। पावसापूर्वी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश। उरणमध्ये 15 गावांना पुराचा धोका, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर। वैद्यकीय उपचारासाठी आता आभा कार्ड आवश्यक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय। कामा रुग्णालयात आता आयुर्वेदिक उपचार, बाह्यरुग्ण विभाग सुरू, नागरिकांचा चांगला प्रतिसाद। मुंबईत 239 आपला दवाखाना सुरू, आतापर्यंत 57 लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ। राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी 6 विद्यार्थी स्पर्धेत, पात्र ठरलेल्या जवळपास 1.25 लाख विद्यार्थ्यांना वेगळा पर्याय निवडावा लागणार। महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नाव नोंदणी ही बंधनकारक, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश। पुणे मेट्रो सुसाट, प्रवासी संख्या वाढली, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार। पहिल्याच पावसात पंढरपूरकरांची तारांबळ, शहरातील सखल भागात साचलं पाणी। कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, कांदा प्रति किलो 29 रुपयांवर। एमबीपीएची 1.96 हेक्टर जागा मिळण्याचा मार्ग मोकळा, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह, भुयारी मार्गातील विघ्न दूर। सर्वसामान्यांच्या आहारातून कोथिंबीर गायब, कोथिंबीरीचे दर 60 रुपयांवर। पेण तालुक्यात डेंग्यूची साथ, डेंग्यूचे 12 ते 15 रुग्ण आढळले, सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू। कोकणच्या द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीचा विस्तार, कोकणची विशेष गाडी 30 जून पर्यंत धावणार। सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर, घरांची सोडत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। भिवंडीत 10% पाणी कपात लागू, जलाशयामधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यानं निर्णय। पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ, भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा, दिल्लीमध्ये बैठक।